आधीचे जे आरोप करण्यात आले होते, ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, त्या वेगळ्या होत्या. त्याला असं म्हणूया आपण, की त्या मनात आलेल्या त्या शंका होत्या, एक सामान्य नागरिक म्हणून. पण आज रोहित पवार यांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्याला एक आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून त्यांनी एक थिअरी मांडली आहे, ती घातपाताची आहे. पण त्या घातपाताच्या थेअरीच्या मागे विमान कंपनी, हँडलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायलट याची भूमिका अतिशय त्यांनी महत्त्वाची मानलेली आहे. म्हणून रोहित सर, तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारचा कट रचला जाऊ शकतो का? मुळात ही जी थेअरी आज मांडली, ती थेअरी तुम्हाला पटते का? अ, विलास, आजचं रोहित पवार यांचं प्रेझेंटेशन हे अतिशय लॉजिकल होतं आणि लॉजिकल आणि योग्य प्रश्न त्यांनी उपस्थित केले, असं माझं पहिलं इम्प्रेशन झालं. ते अशामुळे झालं हा की त्यांनी याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणणं आणि हा विषय राजकीय होऊ न देणं असं केलं. तो पूर्णपणे टेक्निकल ठेवलं. हा आणि हेच मी पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या चॅनल्सवर, वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर बोलत आलोय की हा विषय राजकीय होऊ दिला नाही पाहिजे. याच्यामध्ये तंत्रज्ञान आधारित चर्चा झाली पाहिजे. हा तर त्याच्यामध्ये मी एक दोन गोष्टी मांडल्या होत्या, त्या पटकन एक रिव्हिजन म्हणून सांगतो की प्लीज सर. लक्षणं विमानाची बघितल्या, ज्या अपघाताची किंवा जी घटना दुर्दैवी घडली आहे त्याची बघितल्यावर काय समोर येतंय, हा तर DGPI चौकशी पूर्णपणे सविस्तर होणार आहे. त्याच्यातून जे येईल तेच फायनल निष्कर्ष असतील. आपण आता जे बोलतोय ते फायनल निष्कर्ष नाहीत. पण असंख्य वर्षाच्या, म्हणजे 35 वर्षाच्या सगळ्या अभ्यासानंतर आणि सगळ्या गोष्टींनंतर जी लक्षणं आपल्याला एक अभ्यासक या नजरेतून बघायला मिळतात, हा त्याच्यातनं आपण असं सांगू शकतो की साधारणपणे घातपाताची लक्षणं याच्यामध्ये दिसत नाहीत, असं मी पहिल्यापासून आतापर्यंत काय 14-16 शो झाले त्याच्यावर बोललोय. हा ओके, ही रिव्हिजन झाली. आता आज रोहित पवार यांनी जे काही बोललेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये काय आहे की त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही पकडलेला मुद्दा बरोबर आहे की त्यांचा सगळा अंगुली निर्देश, म्हणजे ते जे बोट दाखवत आहेत तो, ती VSR कंपनी जी आहे त्याच्यामधल्या इनएफिशियन्सीज, त्याच्यामधला निष्काळजीपणा, आणि जी हँडलर कंपनी आहे दुसरी एरो नावाची, त्यांच्याकडून झालेल्या चुका, किंवा पैसे वाचवण्यासाठी, कॉस्ट लो ठेवण्यासाठी देखभाल नीट न केली जाणं, विमानामध्ये बिघाड गेल्या वेळी कसा झाला होता, याच प्रकारच्या विमानामध्ये कसं एक स्किड झालं होतं लँडिंगवर वगैरे, हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं. हा आणि त्यांच्या ह्याच्यात महत्वाचा भाग असा होता की एकतर मला अतिशय धक्कादायक गोष्ट याच्यातनं कळली त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये की VSR कंपनी पैसे वाचवण्यासाठी त्यांच्या विमानातनं छोट्या एखाद्या एअरपोर्टला जाताना विमानाचे कॅन, याचे पेट्रोलचे कॅन, म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे कॅन घेऊन जातात. हे तर म्हणजे भयानकच मला धक्का बसला ते ऐकून. अशा काही गोष्टी त्यांनी ज्या मांडल्या त्या अगदी मला पण, म्हणजे माझ्या मनातही असलेले प्रश्न किंवा मला पण कळलेली माहिती होती ती टेक्निकल आणि चांगली आणि धक्कादायक होती. हा भाग एक झाला. हा पण हे सगळं ते बोलत असताना मग त्यांनी पायलट कशाच्या इन्फ्लुएन्स खाली होता का, म्हणजे त्याच्या काही सवयी होत्या त्याच्याबद्दल, किंवा पायलटला पुरेसा अनुभव नव्हता वगैरे वगैरे, हे सगळं मांडलं. आणि त्याच्यातून त्यांनी शेवट मात्र असा नेला, तिथे मला थोडंसं जरा त्यांच्याशी मतभेद आहे माझा, की हा घात आहे असं आम्हाला वाटतंय. आता विषय फार महत्वाचा आणि गंभीर आहे. होय. आपण शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजेत, आपण सुद्धा सगळ्यांनीच, असं मला वाटतं. अगदी. आणि रोहित पवार यांचं जवळजवळ 1 तासाचं किंवा 45 मिनिटाचं पूर्ण प्रेझेंटेशन बघितल्यानंतर माझा परत निष्कर्ष हा एकंदर निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे असा आहे. तर निष्काळजीपणा, विलास, हा महत्वाचा मराठी हे शब्द वापरतोय मी, निष्काळजीपणामुळे घटना घडणे आणि घातपाताने घटना घडणे, किंवा घात असं ते फक्त म्हणाले, घातपात नाही म्हणाले, घात म्हणाले. हो तर त्यांनी जी काही त्यांनी जी लिस्ट दाखवली, सगळ्या स्लाइड्स दाखवल्या वगैरे वगैरे, त्यातून अगदी सामान्य नागरिक, सामान्य महाराष्ट्राचा नागरिक मराठी जाणणारा हे बघू शकतो की विमान कंपनी कशी निष्काळजी होती. हा म्हणजे त्यांनी ते विमानाचं देखभाल नीट नाही केली, अमुक नाही केली, आणि पायलट सुद्धा कसा निष्काळजी होता. ओके, हा हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही, विमान कंपनी सुद्धा आणि पायलट सुद्धा निष्काळजी होते आणि त्याची चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर झालं पाहिजे, असा पूर्ण हे मांडून, असं पूर्ण पुरावे किंवा असं सगळं मांडून शेवटी ते म्हणतात की याच्यामध्ये घात असेल. तर निष्काळजीपणाने झालेली घटना आणि घात म्हणून झालेली घटना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. हो हो म्हणजे घात जेव्हा असतो तेव्हा तो ठरवून, प्लॅन करून, काहीतरी बिघाड करून, काहीतरी विमानामध्ये स्फोटक प्लॅन करणं म्हणा,
केबल कापून ठेवणं म्हणा किंवा असं काहीतरी त्या दिशेने ते जातं ना, घात म्हटलं आपण, बरोबर, घातपात अगदी. म्हटलं. आणि सर ते जे त्याच्याबद्दलचं म्हणतात तो मी निष्काळजीपणा आहे. त्यांच्या तर प्रवक्त्यांना विचारेन, पण तुम्ही लास्ट लाईन हा लास्ट हा लाईन हम्म, लास्ट लाईन त्यामुळे मी पहिल्यापासून जे म्हणत आलो तसंच त्या दिशेने हे जाणार असं मला वाटतंय. हा माझा अंदाज परत एकदा बोलतो आणि थांबतो, हा की हे कॉम्बिनेशन विमानामध्ये बिघाड होणे म्हणजे निष्काळजीपणामुळे विमानाची देखभाल नीट होत नसल्यामुळे विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड होणे, जे की ग्रामस्थही म्हणतात, आम्हाला वेगवेगळ्या आवाजाला वगैरे होते. हम्म, आणि त्याचबरोबर दुसरं कॉम्बिनेशन पायलटची बेफिकिरी. हा त्यांनी 11 साईडनी लँडिंग करण्याचा प्रयत्न करणे, डोळ्यात त्याच्या सूर्य येणे आणि त्यांनी घाई करणे, म्हणजे त्याचा बेजबाबदारपणा. या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन मला या घटनेमागे दिसतंय. एवढं बोलून मी थांबतो. विलास. सर एक मुद्दा म्हणजे त्या दिवशीच्या चर्चेला आपण ज्या मुद्द्याबद्दल बोललो 29 आणि 11 आय थिंक, म्हणजे सूर्य समोरून येतोय तरी सुद्धा 30 धावपट्टी वापरण्याच्या संदर्भातला आग्रह का, असा प्रश्न त्यांनी हो. उपस्थित केला, जेव्हा की त्यांच्याकडे पर्याय दुसरा होता आणि त्याचं टेबल उत्तर टॉप आहे या माहिती. दिशेनं आहे, दुसऱ्या बाजूनं तशी परिस्थिती नाही. या कारण हा मुद्दा ना त्याच्यातला अजून एक परिसंख्या. महत्वाचा मुद्दा वाटतो, म्हणजे त्याचा निर्णय हा पायलट घेतो की कोण घेतं काय? याचा निर्णय हा पायलटनी एटीसीला रिक्वेस्ट करणे आणि एटीसीने अप्रुव्हल देणे अशी प्रोसिजर असते. हा आता हे 29/11/29 हे आपण जे बोलतोय, रनवे 11/29 किंवा 21/29/11 हे काय असतं, सामान्य प्रेक्षकांना पटकन समजावून सांगू, महत्वाचा हो पॉईंट आहे. हो हो या आकड्याला रनवे डेझिग्नेटर असं म्हणतात. हम्म, रनवे डेझिग्नेटर म्हणजे रनवे कुठल्याही एअरपोर्टवर तुम्ही जा, रनवेच्या सुरुवातीला मोठ्या आकारामध्ये आकडे लिहिलेले असतात. हम्म, मुंबई विमानतळ हा 27/9/27, म्हणजे तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उतरायला गेलात तर तुम्ही 9/27 रनवे असते आणि जुहूच्या बाजूने तुम्ही लँडिंगला आलात तर 27/9 अशी रनवे असते. असं असं ते आहे. म्हणजे थोडक्यात तो रनवे डेझिग्नेटर विमानाची त्या धावपट्टीची दिशा दाखवतो. हो त्याच्याशी अलाईन होण्यासाठी पायलटला तो नंबर हवा असतो, त्याला म्हणतात हम्म. रनवे डेझिग्नेटर.